बकरी ईद साजरा करण्यासाठी मुंबईहून मुळगावी होडगी येथे आलेले मृत हनीफ नदाफ यांचा मारहाणीत मृत्यू झाला। ईदच्या आनंदासाठी नातेवाईक घरी जमले होते, मात्र त्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकाकुल वातावरणात झाले। हनीफ यांच्या मृत्यूनंतर नदाफ यांच्या घरात गेल्या 2 दिवसांपासून चूलही पेटलेली नाही। भेटण्यासाठी आलेल्या 40 पेक्षा जास्त पाहुण्यांच्या जेवणाची सोय सध्या शेजारी आणि नातेवाईक करत आहेत। दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही। मृत नदाफ हे मुंबईत चालक म्हणून काम करत होते। ईदसाठी ते सोलापुरात आले होते, पण त्यातच ही घटना घडली। त्या दिवशी तेथील कर्मचाऱ्याला रस्ता बनवण्यासाठी लागणारी मुरुम रस्त्यावर का टाकला असे विचारल्याच्या कारणामुळे वाद पेटला। याचे रूपांतर हाणामारीत झाले। यातच त्यांना छातीवर बुक्की लागली। त्यानंतर घामोघाम होऊन ते खाली पडले। या प्रकरणी जबाबासाठी नातेवाईकांना वळसंग पोलिसांनी बोलावले होते। दरम्यान होडगीच्या ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सध्या रस्त्याचे काम सुरू आहे। भर दुपारी या ठिकाणी कंत्राटदाराचे कामगार काम करताना दिसतात, मात्र हे काम नक्की कोणत्या कंत्राटदाराचे आहे आणि कामगार कोणाचे आहेत याबद्दल विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले आहे। त्यामुळे या मुजोर कंत्राटदाराला आणि कर्मचाऱ्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। पतीच्या अचानक जाण्याने पत्नी शमशाद यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे। त्या शुद्धीवर नसल्यासारख्याच आहेत। माझा नवरा कुठे गेला आहे, ते कधी येणार आहे, या एकाच प्रश्नाशिवाय त्यांच्या मुखातून दुसरा शब्दही निघत नाही। त्यांची ही अवस्था पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावत आहेत। सकाळी 11 पासून तक्रार देण्यासाठी गेलो होतो। शुक्रवारी याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली नाही। यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही उद्या पुन्हा जाणार आहोत, असे मृताचे बंधू साहेबला नदाफ यांनी सांगितले। सोलापूर होडगी मार्गावर रस्ते काम सुरू असताना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता करून देणे कंत्राटदाराला बंधनकारक होते, मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुराळ उडत होता आणि वाहतुकीची कोंडी होत होती। शेवटी संतप्त नागरिकांनी याबाबत कंत्राटदाराला विचारणा केल्यानंतरच त्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले।